आज काय आपण कोणाचं संत चरित्र बघणार नाही, पण आज आपण अशी माहिती बघणार आहेत की संत ज्यांच्यामुळे आहेत आणि जे संतांमुळे आहेत असे भगवान परमात्मा पांडुरंग यांची पंढरपूरची वारी. तर पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची 800 वर्षापेक्षा जुनी वारकरी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक वारकरी शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून पंढरपूरला पोहोचतात. वारीमध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या मुख्य पालख्यांसह महाराष्ट्रातील विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्या आपण पुढे बघणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असेच धार्मिक, आध्यात्मिक, वारकरी सांप्रदायिक रिलेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जातील. या आषाढ महिन्यानिमित्त मी बऱ्याच संतांचं चरित्र माझ्या ह्या व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेलं आहे, त्यामुळे एकदा तुम्ही जाऊन ते चेक पण करू शकता. तर आपण सुरुवात करूया. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही पालखी आळंदी पुणे येथून निघते. संत तुकाराम महाराज पालखी ही पालखी देहू पुणे येथून निघते. आणि दिंडी व्यवस्था तर पालखी सोहळ्यात शिस्तीसाठी भक्तांचे लहान लहान गट केलेले असतात, ज्यांना आपण दिंडी म्हणतो. प्रत्येक दिंडीला एक ठराविक क्रमांक दिलेला असतो. तर या वारीचं मुख्य वैशिष्ट्य जे लोकांना आकर्षित करतं ते म्हणजे भक्ती आणि समता. वारीमध्ये जात पात, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. सर्व वारकरी एकमेकांना माऊली म्हणूनच हाक मारतात आणि वय कोणतंही असो एकमेकांच्या पायाही पडतात. रिंगण सोहळा. वारीच्या मार्गात रिंगण नावाचा एक भव्य आणि थरारक सोहळा होतो. यामध्ये वारकरी गोल उभे राहतात आणि संतांचा मानाचा अश्व घोडा त्या गोलाकार रिंगणातून अत्यंत वेगाने धावतो. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. खेळ आणि भजने. पायी चालताना थकवा जाणवू नये म्हणून वारकरी मार्गात फुगड्या, झिम्मा यासारखे पारंपरिक खेळ खेळतात आणि विठ्ठलाच्या नामाचा गजर करत भजने करतात. तर प्रत्येकाला पडलेला प्रश्न असा की या वारीची नेमकी सुरुवात झाली आहे कधी? तर एक अपभ्रंश किंवा एक साहित्यिक प्रमाणानुसार विठ्ठलपंत संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील एका सिद्धांतानुसार असा आहे की 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक महिन्यात पंढरपूरला पायी जाण्याची वारी सुरू केली होती. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगात वडिलांसोबत पंढरीच्या यात्रेला गेल्याचा उल्लेख पण केलेला आहे. तर संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर वारीला खऱ्या अर्थाने लोक चळवळीचे आणि संप्रदाय रूप संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांनी दिले आहे. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून विठ्ठल भक्तीचा हा मार्ग सुलभ केला. हे झालं वारीबद्दल. पण दिंडी परंपरा नेमकं काय आहे? तर आज आपण जे वारीचं स्वरूप पाहतोय, संतांच्या पादुका पालखीत ठेवून नेणं, त्याची सुरुवात नंतरच्या काळात झाली. नारायण महाराज संत तुकाराम महाराजांचे पुत्र त्यांनी 1685 मध्ये संतांच्या पवित्र पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. हैबतराव बाबा आरफळकर 19व्या शतकात 1832 मध्ये त्यांनी ह्या पालखी सोहळ्याला लष्करी शिस्त, दिंडी व्यवस्था आणि आजचे भव्य स्वरूप दिले आहे. यांचं चरित्रही मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तुम्ही चॅनल चेक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्वच संतांचे चरित्र ऐकायला मिळतील. 21 दिवस ऊन वारा पावसाची पर्वा न करता पायी चालताना वारकरी सात्विक आहार घेतात, व्यसनांपासून दूर राहतात आणि केवळ हरिनामात मग्न असतात. यामुळे मनाची आणि शरीराची शुद्धी होते. व्यसनांपासून दूर राहतात म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटेल की वारकरी लोक व्यसन करतात की काय, पण तसं नाही. इथे बोलण्याचा उद्देश असा आहे की वारकरी समाज हा 80% तरी शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग म्हटला की थोडंफार तंबाखू मिश्री वगैरे हे करतातच, त्याशिवाय त्यांचं कष्ट जे म्हणतो ते आपण होत नाही. त्यामुळे ते एक प्रकारचं व्यसनच आहे आणि या व्यसनापासून दूर राहता हे एक विशेष आहे. आता आपण बघूया संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीबरोबर अजून कोणकोणत्या पालख्या पंढरपूरला प्रस्थान करतात. तर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी ही पालखी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून निघते. खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील वारकरी यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. संत सोपानदेव महाराज पालखी. संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांची पालखी पुणे जिल्ह्यातील सासवड येथून प्रस्थान करते. संत मुक्ताबाई पालखी. संत ज्ञानेश्वरांची बहीण आदिमाया मुक्ताबाई यांची पालखी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर एदलाबाद येथून निघते. ही वारीतील सर्वात जास्त अंतर पार करणाऱ्या पालख्यांपैकी एक आहे. संत एकनाथ महाराज पालखी. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची पालखी छत्रपती संभाजीनगर जवळील पैठण येथून चांदीच्या भव्य रथातून पंढरपूरकडे रवाना होते. संत नामदेव महाराज पालखी. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत नामदेव यांची पालखी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथून निघते.
संत गजानन महाराज पालखी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून निघणारी ही पालखी अत्यंत शिस्तबद्ध वारीसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भातील लाखो भाविक या पालखीसोबत चालतात. संत चोखामेळा पालखी मंगळवेढा सोलापूर येथून संत चोखामेळा यांची पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान करते. संत सावतामाळी पालखी अरण सोलापूर येथून ही पालखी निघते. संत निळोबाराय पालखी पिंपळनेर अहमदनगर येथून ही पालखी वारीसाठी निघते. तर अशा प्रकारे आपण वारी, दिंडी, पालखी या सर्व विषयाबद्दल ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. पण अजून जर मला काही माहिती भेटली तर नक्की मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. रामकृष्ण हरी.